सॉरी, रुग्ण गेलाय. डॉक्टरांचे शब्द. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याने हात हलवला. डॉक्टर धक्क्यात. नेमकं त्या हॉस्पिटलमध्ये त्या रात्री काय घडलं होतं? हा खरोखरच चमत्कार होता की विज्ञानालाही न समजलेलं एखादं रहस्य? ही घटना ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर शहारे येतील. रात्रीचे जवळपास 2:30 वाजले होते. गुजरातमधल्या सुरत शहरातील न्यू सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर जोरदार पाऊस पडत होता. रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये मात्र धावपळ सुरू होती. डॉक्टर, नर्स आणि स्ट्रेचर घेऊन धावत जाणारे वॉर्ड बॉय. त्या गोंधळात एक कुटुंब जीवाच्या आकांताने रडत होतं, कारण स्ट्रेचरवर पडलेला माणूस मृत्यूशी झुंज देत होता. 45 वर्षीय राजेश पटेल. अंकलेश्वरमधून त्यांना तातडीने सुरतला आणण्यात आलं होतं. अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची अवस्था गंभीर झाली होती. पत्नीचा थरथरणारा आवाज, मुलीच्या डोळ्यातलं पाणी आणि डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं तणावाचं सावट, सगळं वातावरण भीतीने भरून गेलं होतं. इमर्जन्सी रूममध्ये डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मशीनचे आवाज सतत वाढत होते. ECG मॉनिटरवर धावणाऱ्या रेषा डॉक्टरांचं लक्ष वेधून घेत होत्या. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता, कारण एका माणसाचा जीव त्या मशीनच्या स्क्रीनवर अडकला होता. बाहेर मुलगी हात जोडून देवाला प्रार्थना करत होती. माझ्या बाबांना काही होऊ देऊ नको, एवढंच ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. आईच्या डोळ्यात आशा उरली नव्हती, पण मुलगी अजूनही विश्वास ठेवून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती, पण मनात अजूनही एक खट्ट होता. अचानक इमर्जन्सी रूममधला माहोल बदलला. मशीनचा आवाज मंद झाला. डॉक्टरांनी एकमेकांकडे पाहिलं. नर्सने ECG कडे पाहून शांतपणे मान हलवली. स्क्रीनवर धावणारी रेष अचानक सरळ झाली होती. त्या क्षणी संपूर्ण खोलीत एक विचित्र शांतता पसरली. डॉक्टर उमेश चौधरी काही क्षण नुसते स्क्रीनकडे पाहत उभे राहिले. 30 वर्षांच्या अनुभवात त्यांनी हजारो रुग्ण पाहिले होते, पण प्रत्येक मृत्यू त्यांच्यासाठी तितकाच वेदनादायक ठरत होता. आणि मग ते बाहेर आले. कुटुंबियांनी आशेने त्यांच्याकडे पाहिलं, पण डॉक्टरांचा चेहरा सर्व काही सांगत होता. त्यांनी हळू आवाजात फक्त एवढंच म्हटलं, सॉरी, रुग्ण गेलाय. ते शब्द ऐकताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पत्नी जागेवर बेशुद्ध पडली. नातेवाईक रडू लागले. हॉस्पिटलच्या त्या थंड कॉरिडॉरमध्ये फक्त आक्रोश ऐकू येत होता, पण त्या सगळ्यात एक आवाज सर्वात जास्त हृदय पिळवटून टाकणारा होता, तो त्यांच्या मुलीचा. ती थेट वडिलांच्या मृतदेहाजवळ जाऊन बसली. पांढऱ्या चादरीखाली शांत पडलेला देह पाहून ती जोरजोरात रडू लागली. बाबा, तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. डोळे उघडा ना. त्या शब्दांनी तिथल्या प्रत्येकाचं मन हललं. मृतदेहावर त्यावेळी पांढरी चादर टाकण्यात आली. डॉक्टर मृत्यूची औपचारिकता पूर्ण करत होते. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता आणि आत वेळ जणू थांबून गेली होती. सुमारे 15 मिनिटं उलटली. कोणीही काही बोलत नव्हतं. मुलगी अजूनही रडत होती. तिच्या आवाजातली वेदना संपूर्ण खोलीत घुमत होती. बाबा, प्लीज परत या. त्या क्षणी अचानक काहीतरी घडलं. मुलीने रडता रडता अचानक वडिलांच्या हाताकडे पाहिलं आणि ती काही सेकंद स्तब्ध झाली, कारण तिला असं वाटलं की त्यांच्या हाताची बोटं हलली. सुरुवातीला तिला स्वतःचा भात झाला असं वाटलं, पण पुढच्या क्षणी तिने जोरात ओरडायला सुरुवात केली. डॉक्टर, डॉक्टर. बाबांनी हात हलवला. सुरुवातीला कुणालाच विश्वास बसला नाही. नातेवाईकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती सतत एकच गोष्ट सांगत होती. डॉक्टर पुन्हा धावत आले. त्यांनी लगेच मॉनिटरकडे पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. काही मिनिटांपूर्वी सरळ झालेली रेष पुन्हा हलताना दिसत होती. मॉनिटरवर एक छोटासा हार्टबीट उमटला, मग दुसरा, आणि मग पुन्हा मशीनने आवाज द्यायला सुरुवात केली. खोलीत उपस्थित प्रत्येक जण अवाक झाला, कारण मृत घोषित केलेल्या माणसाच्या शरीरात पुन्हा हालचाल सुरू होत होती. डॉक्टरांनी तातडीने पुन्हा उपचार सुरू केले. इंजेक्शन, ऑक्सिजन, CPR सगळं पुन्हा सुरू झालं. आता प्रत्येक सेकंद चमत्कारासारखा वाटत होता, कारण विज्ञानाच्या नियमांनाच जणू कुणीतरी आव्हान दिलं होतं. बाहेर उभे असलेले नातेवाईक काही समजूनच घेत नव्हते. काही मिनिटांपूर्वी त्यांचा मृत्यू घोषित झाला होता. त्यांच्यावर पुन्हा उपचार सुरू झाले. हॉस्पिटलमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. डॉक्टर उमेश चौधरी स्वतः हादरलेले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अशी घटना कधीच पाहिली नव्हती. ते सतत मॉनिटरकडे बघत होते, कारण प्रत्येक बीप आता एका नव्या आशेचा आवाज बनला होता. साधारणतः 2 तासांच्या प्रयत्नानंतर राजेश पटेल यांची प्रकृती स्थिर झाली. त्यांना ICU मध्ये हलवण्यात आलं. बाहेर बसलेली मुलगी अजूनही रडत होती, पण आता त्या डोळ्यात आशेचा एक किरण दिसत होता. आणि मग तो क्षण आला. ICU मध्ये अचानक राजेश पटेल यांनी हळूहळू डोळे उघडले. समोर उभी असलेली आपली मुलगी पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलगी धावत त्यांच्या जवळ गेली. डॉक्टर आणि नर्स काही क्षण स्तब्ध उभे राहिले, कारण काही वेळापूर्वी मृत घोषित केलेला माणूस आता स्वतःच्या मुलीकडे पाहत होता. राजेश पटेल यांनी खूप हळू आवाजात एकच वाक्य म्हटलं, रडू नकोस. हे शब्द ऐकताच मुलगी जोरात रडू लागली, पण यावेळी ते दुःखाचे अश्रू नव्हते. तो आनंद होता, अविश्वास होता आणि एका चमत्काराचा साक्षीदार होण्याचा क्षण होता. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की वैद्यकीय भाषेत त्या दुर्मिळ घटनेला स्पॉन्टेनियस कार्डियाक रिव्हायव्हल असं म्हटलं जातं. म्हणजे हृदयक्रिया पूर्ण थांबल्यानंतर ते अचानक पुन्हा सुरू होणं. जगभरात अशा घटना फार कमी नोंदवल्या गेल्या आहेत, पण राजेश पटेल यांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे शांत झाले. त्यांनी म्हटलं, मी खूप दूर जात होतो, पण माझ्या मुलीचा रडण्याचा आवाज मला परत घेऊन आला. ही घटना फक्त वैद्यकीय चमत्कार नव्हती, तर एका बाप आणि मुलीच्या नात्याची अशी कहाणी होती, जी ऐकून आजही लोकांच्या अंगावर शहारे येतात.